हॅलो एव्हरीवन वेलकम ऑल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो काही ऑपरेटर्स. मी तुम्हाला म्हटलं होते की देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर, करेक्ट. जसं आपण अरिथमेटिक ऑपरेटर शिकलो, असाइनमेंट ऑपरेटर शिकलो आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर शिकलो. आय होप तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितले असेल की हे तिन्ही ऑपरेटर काय आहे, कसं यूज करायचं. इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर पण आय थिंक हा झालाय. सो तुम्ही बघितलं असणार, नसेल बघितलं तर प्लीज ते बघा. त्यानंतर हा नेक्स्ट टाइप आहे जो की रिलेशनल ऑपरेटर किंवा याला आपण कंपॅरिझन ऑपरेटर सुद्धा म्हणतो. तर सगळ्यांना माहिती आहे की ऑपरेटर काय काय आहे, करेक्ट. ऑपरेटर्स ऑपरेटर काही नाही, फक्त सिम्पल तुमचे सायन्स. जर तुम्ही प्लस आहे, एक मायनस झालं, किंवा स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन, मॉड्युलस, डिव्हिजन, हे सगळे काय ऑपरेटर आहे. आणि या सगळ्या ऑपरेटरला आपण वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. हे सगळे तुमचे काय झाले, अरिथमॅटिक ऑपरेटर, करेक्ट. इन द सेम वे आपण असाइनमेंट ऑपरेटर शिकलो. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, हे सगळे तुमचे असाइनमेंट ऑपरेटर. अजून काही भरपूर आहेत, याचे पर्टिक्युलर मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ केलाय. तर आता आपण एक नेक्स्ट कॅटेगरी शिकणार आहे, जी की आहे फोर्थ कॅटेगरी आपली, जी असणार आहे रिलेशनल ऑपरेटर. ओके, ज्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, कंपॅरिझन ऑपरेटर. ओके. सो कंपॅरिझन ऑपरेटर काय करतं ना, दोन व्हॅल्यू कम्पेअर करेल. ओके. दोन व्हॅल्यू कम्पेअर करणार आणि तुम्हाला रिझल्ट देईल. तुम्हाला समजा एखाद्या कंडिशन चेक करायची आहे, किंवा मग कधी तुम्हाला इफ एल्स जेव्हा तुम्ही चेक करता ना, तेव्हा तुम्ही रिलेशनल ऑपरेटर खूप जास्त यूज करता. आणि खूप इम्पॉर्टंट आहे समजलं की रिलेशनल ऑपरेटर काय आहे, ज्याला तुम्ही कंपॅरिझन ऑपरेटर सुद्धा बोलू. तर याचं जेव्हा आपण याला बघू, प्रिंट करून बघू बघू की आउटपुट काय येतं. ओके. जसं आपण काय केलं होतं याआधी, ए प्लस बी, करेक्ट. ए प्लस काय तुमचं अरिथमेटिक ऑपरेटर आहे. तुम्ही इंट ए म्हटलं 5, ओके, आणि इंट बी म्हटलं काहीतरी 10. तर तुम्ही जेव्हा असं केलं, तुम्हाला 5 + 10 त्यांनी काय रिटर्न केलं, 15, करेक्ट. यानंतर तुम्ही आपण असाइनमेंट ऑपरेटर शिकलो, किंवा इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. इन्क्रिमेंट प्लस प्लस म्हटलं तर काय करायचं, 5 असेल तर 5चं 6 होऊन जाईल. डिक्रिमेंट म्हटलं तर बाय डिक्रीज बाय 1 होईल. तर तुम्हाला आउटपुट काहीतरी एक नंबर भेटत होता. ओके. बट आता रिलेशनल ऑपरेटरच्या वेळेस तुम्हाला एक असं आउटपुट, एक नंबर नाही मिळणार. नंबर म्हणजे इन द फॉर्म ऑफ नंबर असेल 0 1. पण मी सांगते की काय तुम्हाला आउटपुट मिळणार, कसं यूज करायचं, काय करायचं. ओके. त्याआधी आपण बघू की किती किती प्रकारचे रिलेशनल ऑपरेटर आहे, ज्याला आपण कंपॅरिझन ऑपरेटर म्हणतो. प्लीज डोंट गेट कन्फ्यूज की मी रिलेशनल शिकलं होतं, तुम्हाला कंपॅरिझन म्हटलं. तुम्हाला क्लासमध्ये किंवा पुढे कुठे पण तुम्हाला कोणी कंपॅरिझन म्हटलं, तर रिलेशनल आणि कंपॅरिझन ऑपरेटर दोन्ही पण सेम आहे. सो रिलेशनल ऑपरेटरमध्ये कुठले कुठले आहे रिलेशन. याला काय तुम्ही लेस दॅन, ग्रेटर दॅन काय वाजता, ग्रेटर दॅन, मी याला ग्रेटर दॅन म्हणते. ओके. मग लेस दॅन, देन ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. ओके. मग आहे डबल इक्वल टू, आणि लास्ट आहे नॉट इक्वल टू. याला डबल इक्वल टू नाही म्हणायचं, याला फक्त इक्वल टू म्हणायचं. ओके. इक्वल टू ऑपरेटर आणि आणि हे नॉट इक्वल टू ऑपरेटर. सो हे सगळे आय नो, सगळे तुम्ही फॅमिलियर असेल. ग्रेटर दॅन, लेस दॅन, मॅथ्स मध्ये आपण बघितलं. लेट्स से की मी म्हटलं 3 5, आता याचा आन्सर काय असेल. आन्सर तुम्ही काय म्हणाल की हो ताई, करेक्ट आहे, 5 ग्रेटर आहे 3 पेक्षा. सो हो किंवा नाही असं आन्सर असतं ना, एकतर ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे ही ही जी स्टेटमेंट मी लिहिली आहे, ही एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. तर तर याचा आज आन्सर काय, तुम्हाला आउटपुट कशामध्ये मिळणार आहे, एकतर ट्रू किंवा फॉल्स. ओके. कारण की कुठली पण गोष्ट, जसं बघा, तुम्ही कुठले तरी दोन ऑपरँड चेक केले. ओके. दोन ऑपरँड काहीतरी चेक केले. लेट्स से मी म्हटलं की इथे मी वेगळा पेन यूज करते, इथे म्हटलं 2, इथे म्हटलं 3. याचा आन्सर काय असेल, एकतर मोठा असेल 2 किंवा नसेल, म्हणजे एकतर हो किंवा नाही, ट्रू किंवा फॉल्स. तर तुम्हाला जे दोन आन्सर मिळणार आहे, ट्रू किंवा फॉल्स. सो जेव्हा कधी तुम्ही रिलेशनल ऑपरेटर यूज करणार, तेव्हा तुमचं आउटपुट कसं असेल, ट्रू किंवा फॉल्स मध्ये बुलियन आउटपुट असेल, ट्रू किंवा फॉल्स. ज्यालाच ट्रू म्हणजे कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये असते 1, आणि फॉल्स म्हणजे कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये असते 0. तुम्हाला एकतर 1 रिटर्न करेल किंवा 0 रिटर्न करेल. आता लेट्स से मी म्हटलं इथे 5 आणि इथे म्हटलं मी 10. याचा आन्सर काय आहे, 10 मोठा आहे 5 पेक्षा, तर आन्सर इज ट्रू. ट्रू म्हणजे काय आहे, 1. ओके. आता इथे मी म्हटलं की 3, आणि इकडे म्हटलं की 5. ओके. तर हे आन्सर फॉल्स आहे. मी सांगते ग्रेटर दॅन इक्वल टूचं मिनिंग काय आहे. बट सिम्पल मॅथमॅटिक्सच लॉजिक आहे, काही वेगळं लॉजिक नाही आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन वगैरे. फक्त लक्षात ठेवा की रिलेशनल ऑपरेटरला आपण कंपॅरिझन ऑपरेटर सुद्धा म्हणतो. आणि याचा आउटपुट कधी पण कशामध्ये असते, ट्रू किंवा फॉल्स मध्ये, जे की बायनरी नंबर मध्ये 0 किंवा 1 मध्ये. ओके. सो हे तर ग्रेटर दॅन, लेस दॅन सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला सांगते की ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू काय आहे. तर लेट्स से मी तुम्हाला असं म्हटलं, हे ट्रू आहे की फॉल्स आहे.
3 ग्रेटर दॅन 3, याला आपण असं वाचू ना की 3 ग्रेटर दॅन 3. हे ट्रू आहे की फॉल्स आहे? आन्सर काय असेल? फॉल्स. का बरं? कारण की 3 मोठा नाहीये. 3 ग्रेटर दॅन 3 म्हणजे काय की स्ट्रिक्टली त्याचं बघायचा माउथ कुठे ओपन आहे, ह्या साईडला ओपन आहे ना, तर हा नंबर स्ट्रिक्टली या नंबर पेक्षा मोठा असला पाहिजे. आहे का? हा जो 3 आहे, हा 3 पेक्षा 3 मोठा आहे का? नाही आहे. करेक्ट? मोठा नाही, इक्वल आहे. मोठा आहे का नाहीये? तर आन्सर काय असेल? फॉल्स. पण जर जर मी हेच असं लिहिलं, ग्रेटर दॅन इक्वल टू 3, तर तुमचा आन्सर काय जाईल? ट्रू. ओके, काय आन्सर होणार आहे? ट्रू. समजलं ग्रेटर दॅन इक्वल टूचं मिनिंग? आय होप तुम्हाला समजलं असेल. लेट्स से की मी म्हटलं 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 5. आता या कंडिशनमध्ये पहिलं बघा, पहिलं हे चेक करायचं. मोठा आहे का? हो, 10 मोठा आहे. झालं, विषय संपला. तर आन्सर काय? ट्रू. बट आता तसं काहीतरी मी असं असेल 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 10. ओके. पहिले मी चेक करत आहे ही. एक एक वन स्टेप बाय स्टेप. 10 मोठा आहे का 10 पेक्षा नाही? फॉल्स आहे. बट नंतर तुम्हाला काहीतरी इक्वल टू पण म्हटलंय. अरे हा, मोठा तर नाहीये. पण इक्वल टू आहे ना, तर आन्सर काय असेल? ट्रू. ओके, आन्सर काय असणार आहे? ट्रू. असं नाही, असं असं नसते की यार हर वेळेस दोन्ही पण साईडला सेम नंबर असले पाहिजे तरच आपण हा हा ऑपरेटर यूज करतो, असं नाहीये. तुम्ही दोन्ही पण नंबर वेगळे पण राहू शकतात, सेम पण राहू शकतात. काही असं म्हणजे हे नाहीये, लाईक रूल नाहीये की दोन्ही नंबर सेम पाहिजे. नंबर्स काही असू द्या, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पहिले तर तुम्ही चेक कराल की मोठा आहे का? म्हणजे आता बघा, हा काय म्हणते की 10 मोठा आहे 10 पेक्षा. हेच नॉर्मल सिंपल असं चेक होतंय की 10 मोठा आहे 10 पेक्षा असं चेक होत आहे. नाही, हे फॉल्स आहे. हे फॉल्स आहे. पण जर तुम्ही इक्वल टू साइन लावलं, तर काय ठीक आहे यार, मोठा तर नाही आहे पण काय इक्वल टू आहे ना. 10 आणि 10 दोन्ही पण बरोबर आहे. तर तुमचा आन्सर फॉल्स न राहून काय होऊन जाईल? ट्रू. तर असेच सिमिलरली हे सुद्धा यूज होईल, ग्रेटर दॅन इक्वल टू. ओके. आता इक्वल टू. इक्वल टू म्हणजे काय? स्ट्रिक्टली तुमचे दोन नंबर चेक होतात. जसं 10 इक्वल टू 10. 10 इक्वल टू 10 हे काय असेल? ट्रू. ओके. मी हेच म्हटलं 5 इक्वल टू 15. काय असेल? फॉल्स. 5 आणि हे दोन्ही पण बरोबर आहे का? नाही. तर तुम्हाला समजा दोन्ही पण कंपेअर करायचे आहे. तुमची लेफ्ट हँड साइड आणि तुमची राईट हँड साइड. ओके. हे तुम्हाला समजा कंपेअर करायचं असेल, तर तुम्ही कुठलं ऑपरेटर यूज करणार? इक्वल टू ऑपरेटर. याआधी आपण असाइनमेंट ऑपरेटरमध्ये सिंगल इक्वल टू शिकलो. ओके. आणि आता मी म्हटलं डबल इक्वल टू. सो दोन्ही पण ऑपरेटर डिफरंट आहे. दोन्ही सिंगल इक्वल टू वर्सेस इक्वल टू दोन्ही पण ऑपरेटर सॉरी डिफरंट आहे. तर याचा डिफरन्स दोघांमध्ये काय डिफरन्स आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पण आता आपण कंपॅरिझन ऑपरेटर शिकत आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की दोन्ही नंबरला कम्पेअर करायचं असेल तर आपण इक्वल टू ऑपरेटर यूज करू, म्हणजे डबल इक्वल टू. तर मी डबल इक्वल टू म्हणते, याला सिंगल इक्वल टू म्हणते आतासाठी. हे काय डबल इक्वल टू म्हणजे LHS आणि RHS तुमची कम्पेअर होईल. ओके. सो मग काय आहे नंतर? नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू म्हणजे काय? मी म्हटलं की 5 नॉट इक्वल टू 10. काय अर्थ कसा रीड कराल की 5 हा 10 च्या इक्वल टू नाहीये म्हणते. बरोबर आहे. 5 10 इक्वल टू आहे का? नाही, बरोबर आहे. तर आन्सर काय भेटेल तुम्हाला? ट्रू. आणि हेच मी म्हटलं की 5 नॉट इक्वल टू 5. नॉट इक्वल टू 5 हे तर फॉल्स आहे ना. हे स्टेटमेंटच फॉल्स आहे. तुम्ही याला ॲज अ स्टेटमेंट वाचा कधी पण. ही ॲज अ स्टेटमेंट वाचा. स्टेटमेंटमध्ये काय लिहिलंय की 5 5 पेक्षा इक्वल टू नाही आहे म्हणत आहे. जे की खोटं आहे. 5 इक्वल टू 5 आहे. तर हे काय होईल तुमचं? फॉल्स. ओके, हे काय होणार आहे तुमचं? फॉल्स. सो आय होप तुम्हाला सगळे कंपॅरिझन ऑपरेटर, रिलेशन ऑपरेटर समजलं. फक्त लक्षात ठेवा की याचं जे आउटपुट असेल, ओके, याचं जे आउटपुट असेल ते काय भेटणार आहे तुम्हाला? बुलियन व्हॅल्यू, ट्रू किंवा फॉल्स. ज्याला आपण काय 0 आणि 1 च्या याच्यामध्ये आपण कोडिंगमध्ये 0 म्हणजे फॉल्स आणि 1 म्हणजे ट्रू. तर बघा, रिलेशन ऑपरेटरला कंपॅरिझन ऑपरेटर सुद्धा म्हणतो. मग रिलेशन ऑपरेटरला कंपॅरिझन वगैरे टू व्हॅल्यूजला कम्पेअर करायचं असेल तर, जसं कोणती मोठी आहे, कोणती छोटी आहे. करेक्ट. आणि रिझल्ट काय असणार आहे? एकतर ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0. हे सगळे तुम्हाला मी ऑपरेटर सांगितले. डबल इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर, लेस दॅन वगैरे सिक्वेन्स थोडा इकडे तिकडे झाला आपला. इट्स ओके, आहे तेच. तर कसे कसे आन्सर आता यामध्ये बघा, ए ची व्हॅल्यू किती आहे? 5. बी ची व्हॅल्यू किती आहे? 3. ए इक्वल इक्वल बी. ए आणि बी ची व्हॅल्यू दोन्ही सेम आहे का? नाही आहे. तर 0, फॉल्स. ए नॉट इक्वल टू बी, बरोबर आहे. ए 5 आहे, दोन्ही पण नॉट इक्वल टू आहे, तर ट्रू. ए ग्रेटर दॅन बी. ए ची व्हॅल्यू किती आहे? 5. बी ची व्हॅल्यू किती आहे? 3. करेक्ट. तर जे की काय ट्रू आहे, ए मोठा आहे. तर असे वेगळे वेगळे ऑपरेटर तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला आन्सर काय मिळणार? असं ट्रू किंवा फॉल्स 0 1 च्या फॉरवर्ड मध्ये तुम्हाला आन्सर मिळणार. तर आपण चेक करून बघू. एक एक ऑपरेटर आपण काय करू? चेक करू. लेट से मी म्हटलं इंट ए ची व्हॅल्यू लेट से 10. ओके, ए ची व्हॅल्यू म्हटलं 10 आणि इंट
बी ची व्हॅल्यू लेट्स से एनिथिंग 5. ओके. आणि आता प्रिंट एफ मध्ये ट्रू आणि फॉल्स भेटणार आहे, 0 आणि 1 भेटणार आहे. तर फॉर्मॅट स्पेसिफायर काय तुमचा इंटिजर आहे ना 0 1, तर फॉर्मॅट स्पेसिफायर डी यूज करेल मी. आणि लेट्स चेक ए ग्रेटर दॅन बी. ओके, काय आन्सर येईल? व्हॉट यू थिंक, काय आन्सर येईल सांगा मला. तुम्ही कमेंट तर लेट कराल, बट तुम्ही तुमच्याच यांनी ट्राय म्हणजे बघा की काय आन्सर येऊ शकतं याचं. इन द सिमिलर फॅशन आपण हे सगळेच करून बघू. ए ग्रेटर दॅन बी झालं, ए लेस दॅन बी, एक दोनच करून बघते. ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी. ओके. मग 6 7 ऑपरेटर आहे ना. ए ग्रेटर दॅन ए लेस दॅन हे जे काही ग्रेटर दॅन लेस दॅन जे काही बी, एला एक तर बी ग्रेटर दॅन ए वाचा किंवा ए लेस दॅन बी वाचा, इट्स सेम. मग अजून इक्वल इक्वल टू, जर आपण डबल इक्वल टू म्हटलं, एक हे आहे. आणि अजून काय आहे? एक लास्ट. लास्ट इज व्हॉट? नॉट इक्वल टू. करेक्ट. झाले सगळे 6 करेक्ट. सो आता आपण एक एक बघू. बघा, हे काय म्हणते, ए मोठा आहे म्हणते बी पेक्षा. करेक्ट आहे, ट्रू आहे. आन्सर ट्रू असेल तर काय येईल? 1. ओके, आय होप तुम्ही हेच आन्सर गेस केलं होतं. मग काय म्हणते, बी मोठा आहे म्हणते ए पेक्षा. रॉंग आहे ना, बी तर 5 आहे, तो कसा मोठा झाला 10 पेक्षा? 0, फॉल्स. मग ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी, ए मोठा आहे म्हणते बी पेक्षा. करेक्ट आहे. करेक्ट आहे. पहिले आपण हे चेक करू ना, ग्रेटर आहे का. करेक्ट आहे. तर इथे आन्सर काय येईल तुमचं? काय येईल? ए मोठा आहे 1. इथे काय येईल? इथे काय येईल? तर काय म्हणते, बी मोठा आहे. रॉंग आहे ना, बी मोठा आहे. इक्वल टू नंतर चेक करू आपण. पहिले काय चेक करू हे फर्स्ट ऑपरेटर काय म्हणते की बी मोठा आहे, जे की करेक्ट आहे. समजा हे रॉंग असेल म्हणजे हे करेक्ट नसेल, तर मग आपण नेक्स्ट ऑपरेटरवर जम्प करू की इक्वल टू आहे का रे. जसं आपण नेक्स्ट बघू. तर हे काय होईल तुमचं 0. नेक्स्ट ए आणि बी दोन्ही पण इक्वल आहे म्हणते, नाही, ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 5 आहे, तर आन्सर येईल 0. मग ए नॉट इक्वल टू बी आहे म्हणते, बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही पण डिफरंट आहे, तर आन्सर येईल काय? ट्रू. आणि हेच आपण आता प्रिंट केले तर आपल्याला सेम आन्सर भेटायला पाहिजे. बघा, 1 0 1 0 0 1, 1 0 1 0 0 1. आय होप यू आर एबल टू सी द आउटपुट. करेक्ट. हेच आपल्याला आउटपुट भेटलं जे आपण इथे गेस केलंय. आता आपण लेट से की मी काय करते, ए आणि बी ची व्हॅल्यू दोन्ही पण इक्वल करते. काय करते, ए आणि दोन्हीची व्हॅल्यू इक्वल करते. तर आता मला सांगा कसं चेंज होईल. इथे काय म्हणत आहे, ए मोठा आहे म्हणत आहे बी पेक्षा. करेक्ट आहे का नाही? ए मोठा नाहीये बी पेक्षा, सेम आहे पण मोठा. मोठ्याचा अर्थ काय आहे की ए म्हणजे ऍटलिस्ट ए ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 11. करेक्ट. किंवा 10.5 पण चालेल, पण काहीतरी मोठा. हे एक्झॅक्ट सेम झाले. ए मोठा नाहीये बी पेक्षा, तर आन्सर काय लिहिते? 0. मग काय म्हणते, बी मोठा आहे ए पेक्षा. नाही, बी पण मोठा नाहीये, ए नाही आहे. मग काय म्हणत आहे की ए मोठा इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू. ठीक आहे, मग आपण पहिले बघू की ए मोठा आहे का नाही. मोठा तर नाही आहे, पण इक्वल टू आहे, तर आन्सर काय येईल? 1. मग नेक्स्ट म्हणत आहे की बी मोठा आहे आणि इक्वल टू. पहिले मोठा आहे का नाही, पण इक्वल टू आहे. करेक्ट, तर आन्सर इथे पण ट्रू. मग दोन्ही पण बरोबर आहे म्हणत आहे. ए ए आणि बी ची व्हॅल्यू दोन्ही पण सेम आहे, बरोबर आहे. आणि दोघांची पण व्हॅल्यू काय म्हणत आहे की डिफरंट आहे. लास्ट मध्ये इथे इथे काय म्हणत आहे की ए इज नॉट इक्वल टू बी, जे की खोटं आहे. रॉंग आहे ना, दोन्ही पण सेम आहे. तर आन्सर काय भेटायला पाहिजे? 0 0 1 1 1 0. ओके, लेट मी रन द कोड. 0 0 1 1 1 0. करेक्ट, तेच आउटपुट भेटलं. सो तुम्ही काय करा की असं नाहीये की तुम्ही इंटिजर, तुम्ही काही पण घ्या, इथे कॅरेक्टर घ्या, तुम्ही फ्लोट घ्या, वेगवेगळे डेटा टाईप शिकलो आपण, तर कुठले पण तुम्ही डेटा टाईप तुम्ही टेस्ट करू शकता. सो आता आपण इंटिजरवर टेस्ट केलं, तुम्ही फ्लोट नंबर वरती करून बघा, तुम्ही कॅरेक्टर वरती करून बघा. तर तुम्हाला एखादा असं कॅरेक्टर घ्यायचंय बघा, आय नो थोडासा व्हिडिओ मोठा होता आहे, बट इट्स ओके. आणि कॅरेक्टरला आपण कधी पण सिंगल कोट मध्ये करतो. तर कॅरेक्टर ए आहे माझा. ओके. ओके, याला तुम्ही काही पण द्या, ए नाव दिलं मी. आणि एक कॅरेक्टर, असं नाही की इथे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू झाली हा, आणि हे व्हेरिएबलचं नाव झालं. तुम्ही व्हेरिएबलचं नाव काही पण देऊ शकता. लेट्स से मी म्हटलं एबीसी. ओके. आणि दुसऱ्या व्हेरिएबलचं नाव लेट्स से मी म्हटलं XYZ. तर आणि इथे देते मी बी. हे दोन कॅरेक्टर. आता मला दोन कॅरेक्टर काय करायचे? कम्पेअर करायचे. तर प्रिंट एफ. आणि ऑलवेज रिमेंबर की कंपॅरिझन ऑपरेटरचा आउटपुट काय असणार तुमचा? एक बुलियन व्हॅल्यू, ट्रू किंवा फॉल्स. म्हणून मी इथे काय केलं? %d यूज केलाय. %d. ठीक आहे, इथे ऑलरेडी %d. ठीक आहे, %d. आणि व्हेरिएबलचे नाव चेंज झाले आपल्या. त्या व्हेरिएबलचं नाव काय? एबीसी. मी काय म्हणते की एबीसी जो व्हेरिएबल आहे हा मोठा आहे कशापेक्षा? XYZ पेक्षा. डोंट कम्पेअर द व्हेरिएबलची नावं कम्पेअर नका करू. व्हेरिएबल मध्ये काय व्हॅल्यू आहे ती कम्पेअर करा. व्हॅल्यू काय इथे ए, आणि इथे काय व्हॅल्यू आहे सेकंड मध्ये? बी. इथे ए व्हॅल्यू आहे, इथे बी व्हॅल्यू आहे. हे जस्ट त्यांचं नाव आहे. नाव म्हणजे काय? फक्त त्याची ओळख आहे.
नेम ऑफ द मेमरी लोकेशन व्हेरिएबल तुम्ही नसेल बघितलं तर बघा, हे व्हेरिएबल आहे. तर आता काय होईल, कम्पेअर होईल. एबीसी मध्ये काय व्हॅल्यू आहे, ए व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहे, बी व्हॅल्यू आहे. मी काय म्हणत आहे की ए मोठा आहे म्हणत आहे बी पेक्षा. तर काय होतं ना तुमचं म्हणजे बिहाइंड द सीन काय होतं की तुमची आस्की व्हॅल्यू मध्ये चेंज होतं व्हॅल्यू. जसं ए ची व्हॅल्यू काहीतरी 97 आहे, आय होप स्मॉल ए ची, आणि याची काहीतरी 98 आहे. ओके, एक एक इन्क्रीज होईल, बी ची 98 96. तर बिहाइंड द सीन तुमचं ते आस्की व्हॅल्यू कम्पेअर होतं. तर आता मला सांगा, तसं पण ए मोठा आहे का बी पेक्षा, आपण रन केलं तर आन्सर 0 असायला पाहिजे. ओके. सो मी आपण इथे काय विसरलो, इथे आपण विसरलो सेमी कलन. ओके, बघा फर्स्ट आन्सर जे आहे ते 0 भेटलंय. ओके. काय, बिकॉज ए मोठा नाहीये बी पेक्षा म्हणून. कारण की म्हटलं ना तुम्हाला याची काहीतरी आस्की व्हॅल्यू 97 आय होप, आणि याची आस्की व्हॅल्यू काहीतरी बिहाइंड द सीन 98 असते. तर ती व्हॅल्यू कम्पेअर होऊन मग तुम्हाला आन्सर त्याने 0 म्हटलं. हेच मी असं केलं की बी मोठा आहे ए पेक्षा, हे चेक करायचंय मला की अरे बी मोठा आहे का, तर 0च्या ठिकाणी तुम्हाला काय येईल, 1 येणार. ओके. सो मला काय सांगायचंय की तुम्ही फक्त इंटिजर व्हॅल्यूज कम्पेअर करू शकत नाही. तुम्ही कॅरेक्टर, फ्लोट, कुठले पण व्हॅल्यू तुम्ही कम्पेअर करू शकता. तुम्ही स्वतः कम्पेअर करून बघा, डिफरंट डिफरंट टाइपचा डेटा घ्या आणि तो कम्पेअर करा. मला फक्त हे सांगायचं की रिलेशनल ऑपरेटर दोन व्हॅल्यूज तुम्ही कम्पेअर करू शकता, आणि एक्सप्रेशन पण तुम्ही कम्पेअर करू शकता. ए प्लस बी एका साईडला द्या, राईट साईडला, म्हणजे एलएचएस आणि आरएचएस तुमचं कम्पेअर होत आहे. आणि कम्पेअर झाल्यानंतर तुम्हाला एक बुलियन व्हॅल्यू रिटर्न होते, जे की असेल ट्रू किंवा फॉल्स, ज्याला आपण बायनरी कोडमध्ये 0 किंवा 1 म्हणतो. ओके. आय होप तुम्हाला रिलेशनल ऑपरेटर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलंय. प्लीज याला प्रॅक्टिस करून बघा आणि लेट मी नो तुम्हाला नसेल समजलं तर. नेक्स्ट ऑपरेटर आपण शिकू. आपलं आय डोंट नो कुठलं ऑपरेटर आहे बघू. बट दिस इज द फोर्थ टाइप ऑफ ऑपरेटर, जे की रिलेशनल किंवा कंपॅरिझन ऑपरेटर. ओके, देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड बाय बाय टिल द नेक्स्ट व्हिडिओ.